ब्रेकिंग न्यूज येथे राज्यातील बळीराजासाठी अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी। येत्या 10 दिवसात राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल अशी घोषणा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे। सरकारच्या मोठ्या निर्णयामुळे राज्यातील लाखो कर्जबाजारी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। नमस्कार, शेतकऱ्यांसाठी दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या। कांदा उत्पादकांचा एल्गार, पुणे नाशिक महामार्गावर रस्ता रोको, पोलिसांनी नेत्यांना घेतलं ताब्यात। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, मंत्री बावनकुळे यांची माहिती। गावाच्या सरकारी खरेदीत नवा उच्चांक, 349 लाख टन धान्याची खरेदी। पशुपालक कुक्कुटपालकांना ग्रामपंचायत करात दिलासा, राज्यभर एक समान कर आकारण्याची पशुसंवर्धन आयुक्ताचे निर्देश। पुणे जिल्ह्यातील 323 अंगणवाड्या झाल्या जागेविना पोरक्या। पुढील 20 वर्षात एसटीच्या सर्व गाड्या ई बसेस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। शेतकरी संरक्षण कायद्याचा मसुदा अण्णा हजारे यांच्याकडे सुपूर्द। रायवळ आंब्याची विविधता जपूया, संवर्धन संशोधनाला गती देण्याची सयाजी शिंदेंची मागणी। जळगाव जिल्ह्यात वादळात केळीबागेचे नुकसान, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्री फडणवीस। सिन्नरच्या 41 गावांसमोर पाणी कपातीचे संकट। नाशिक जिल्ह्यात प्रमुख पिकांच्या हमीभाव वाढीला ठेंगा। 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र, हळूहळू योजनाच बंद करतील, विरोधकांचा गंभीर आरोप। परभणी जिल्ह्यात पाणी टंचाईचे संकट, 54 विहिरीचे अधिग्रहण। पाण्याअभावी शिरोळ तालुक्यातील ऊस करपू लागला। शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, माढा तालुक्यातील शेतकरी आक्रमक, सर्वेक्षणास तीव्र विरोध। बुलढाणा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचा रेखाडलेला पीक विमा तातडीने द्या, रविकांत तुपकर। 10 दिवसात शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल, भरणेंची मोठी घोषणा। देशात महागाईची लाट, पेट्रोल डिझेल नंतर गॅस सिलेंडर दरात वाढ। कच्च्या पाम तेल आयातीवर 44% शुल्क लावण्याची तेलंगणा सरकारची मागणी। सूक्ष्म सिंचन योजनेतील त्रुटी दूर करा, ठिबक कंपन्यांची सरकारकडे मागणी। आंबा उत्पादकांचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक। अहिल्यानगर जिल्ह्यात टँकरची संख्या 107 वर। खानदेशात तूर लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल, क्षेत्र वाढण्याची शक्यता। लाडकी बहीण योजनेसारखा कर्जमाफीचा खेळ मांडू नका, राजू शेट्टींचा इशारा। परभणी जिल्ह्यात भुईमुग, मूग, बाजरी, मक्याच्या पेरणीत वाढ। अहिल्यानगर जिल्ह्यात वादळी पावसाचा तडाखा। शेतकरी कर्जमाफी योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। अकोल्यात मान्सूनपूर्व कपाशी लागवडीला वेग। अपात्र लाडक्या बहिणींना पुन्हा ई-केवायसी ची संधी, मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत। खानदेशातील गिरणा पट्ट्यातील अनेक प्रकल्प आटण्याच्या मार्गावर। शेतकरी सन्मान निधीची ई-केवायसी 30 जून पूर्वी पूर्ण करा। मान्सून 4 जून पर्यंत केरळात येणार, राज्यात पुढील 5 दिवस वादळी पावसासाठी पोषक हवामान। शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांच्या हातात पडणार नवी कोरी पुस्तके, शिक्षण विभागाची जोरदार बॅटिंग। अशाच प्रकारच्या शेतीविषयक महत्त्वाच्या बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।